नमस्कार, मी प्रशांत विखे, डेप्टी इंजिनियर, देवरी सब डिव्हिजन. आता जो लोड शेडिंगचा जो प्रॉब्लेम चालू होता त्याला आपण लोड मॅनेजमेंट करून आता जो पुरवठ्याचा 10 ते 12चा होता टाईम त्याला आपण एक लोड मॅनेजमेंट करून त्याचा टाईम आपण 8 ते 9 असं करणार आणि जो 8 ते जो 10 म्हणतो आपण त्याला आणि एक 10 ते 12चा टाईम, ह्या 2 टाईममध्ये त्याला आपण चक्राकार पद्धतीने रोटेट करणार. म्हणजे कधी 8 ते 10 राहणार आणि 10 ते 12 ह्या टायमिंगमध्ये राहणार. जेणेकरून जो बाकीचा जो लोड आहे त्यांचा त्या टायमिंगचा जो रात्रीचा जो त्रास सहन करावा लागत आहे तो तात्पुरत्यारित्या निपटून जाईल. बाकीचे जे आहे ते 7 दिवसामध्ये जो प्रॉब्लेम आहे हा पूर्णपणे सॉल्व्ह होऊन जाईल. आपण नमस्कार, मी सविता संजयपुरा, माजी महिला बालकल्याण सभापती आहे. पुराडा जिल्हा परिषद क्षेत्राची जिल्हा परिषद सदस्य आहे. माझ्या क्षेत्रातली सर्व जनता इथे आलेली आहे. त्या दिवशी पण त्यांनी मला बोलवलं होतं. आम्ही सतत पाठपुरावा करत होतो. निवेदनसुद्धा क्षेत्राच्या वतीने देण्यात आलं. आत्ता मला फोन आलेला होता की इथे सगळेजण जमा झाले म्हणून यांची भेट घेण्यासाठी आली. आत्ताच सन्माननीय जे उईके साहेब आहेत त्यांनी सांगितलं की लोड मॅनेजमेंट करून कसं थोडं, कारण अंधाराचा त्रास भरपूर पब्लिकला होत आहे. गरमीचे दिवस आहे, या कालावधीमध्ये सायंकाळचं लोड शेडिंग नकोच पाहिजे आहे. आज आम्ही 17 मार्चपासून महावितरण कंपनीच्या वीज पुरवठ्या बाबतीत वारंवार भेटी घेतल्याच्या नंतर काही प्रश्न मार्गी न लागल्यामुळे आम्ही नाईलाजास्तव 21 तारखेला त्यांना एक प्रतिवेदन दिला आणि त्याच्यात मागणी केला की आमची शेतकऱ्यांची आणि गावकऱ्यांसाठी जो वीज पुरवठा आहे नेहमी सतत 24 तास आम्हाला पुरवठा करा. परंतु तेव्हाही न करता, कोणती कारवाई न करता रात्रीची सुद्धा त्यांनी लोड शेडिंग म्हणा किंवा त्यांच्या मेंटेनन्स म्हणा त्यांनी त्या पद्धतीनं चालू केला. त्यामुळे ग्रामीण भागातील आणि आपला क्षेत्र हा आदिवासी बहुगल नक्षल प्रभावित असल्यामुळे शासन स्तरावर याची नोंदसुद्धा आहे. तरी पण सुद्धा या ठिकाणी शासन आणि प्रशासनही कुंभकर्णाच्या झोपेत आहेत आणि शेतकऱ्यांना फाशेवर लटकवण्याचा कार्य करत आहेत. आज आपण